कोल्हापुरात काल मध्यरात्रीपासून आहे ते पावसानं काहीशी उसंत घेतलेली आहे आणि त्यामुळे पाण्याखाली गेलेले बंधारे हे आता खुले व्हायला सुरुवात झालेली आहे। जवळपास 61 बंधारे आहे ते पाण्याखाली गेले होते, त्यापैकी आता 6 बंधारे खुले झाले आहेत। आता 55 बंधारे आहेत ते पाण्याखाली आहेत आणि त्या ठिकाणची वाहतूक अद्यापही विस्कळीत असल्याचं पाहायला मिळते। पंचगंगा नदी काठावरती मी आहे आणि पंचगंगा नदीचं हे पाणी आहे ते गायकवाड वाड्याच्या दिशेने आहे ते काल जात होतं, ते आता या ठिकाणी स्थिर झाल्याचं पाहायला मिळते। जवळपास 37 फुटांच्या वरती आहे ती पंचगंगेची पाणी पातळी या ठिकाणी आपल्याला दिसून येते। ही पाणी पातळी सुद्धा आता दुपारनंतर काहीशी कमी होईल अशा पद्धतीचा अंदाज आहे ते व्यक्त केला जातो। याचं कारण म्हणजे जे धरणातून पाणी येते, नद्यांच्या प्रवाहातून जे पाणी येते ते शहरापर्यंत यायला काहीसा विलंब लागतो, त्यामुळे काहीसा फुगवटा निर्माण होईल आणि त्यानंतर ही पाणी पातळी कमी होईल अशा पद्धतीचा अंदाज आहे ते व्यक्त केला जातोय। दुसऱ्या बाजूला दिलासाचा एक बाब म्हणजे राधानगरीचे धरण, या धरणाने यावर्षी तळ गाठला होता, मात्र या धरणामध्ये आता या झालेल्या पावसामुळे जवळपास 60% इतका पाणीसाठा साचला आहे आणि त्यामुळे कोल्हापूरकरांची यावर्षीच्या पाण्याची चिंता आहे ते मिटलेलं आहे। एकूणच पाहायला गेलं तर अद्याप ही पंचगंगा नदी आहे ती 37 फुटांच्या वरती आहे, 55 बंधारे पाण्याखाली आहेत, त्यामुळे काहीशी वाहतूक व्यवस्था विस्कळीत असली तरी पावसानं उघडीप दिल्याने काहीसा दिलासा आहे ती कोल्हापूरकरांच्यामध्ये निर्माण झालेली आहे, चिंता आहे ती मिटलेली आहे। एकूणच पावसाचा जोर जर असाच कायम राहिला तर मात्र ही पाणी पातळी वाढलेली असल्यामुळे ती आणखीन वाढू शकते। मात्र पाऊस जर उघडीप दिली पावसानं तर मात्र कोल्हापूरकरांची ही चिंता मिटणार आहे, कारण पाणी पातळी आहे ती कमी होणार आहे आणि एकूणच या हवामान खात्याच्या अंदाजाकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिल्याचं दिसून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 मराठी, कोल्हापूर।